नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आकाश म्हणत असतो की नाही, मला नाही वाटत, इम्पॉसिबल, दादा या सगळ्या गोष्टी करायला तयार होईल. तेव्हा इथे दादाला हे सगळं आवडणारच नाही असं आकाश म्हणत असतो. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, अरे मग तू आहेस ना त्याचा लहान भाऊ. लहान भाऊ कशाला हवा असतो? तू आहेस ना, तू समजाव तुझ्या अर्णव दादाला की या सगळ्या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या असतात. लग्न झालं म्हणजे सगळ्या गोष्टी संपल्या असं नसतं. तर इथे लग्नानंतरचे काही खेळ असतात, रीतिरिवाजाप्रमाणे ते खेळसुद्धा खेळायचे असतात. तेव्हा तू एक काम कर, अर्णवला तू जरा तयार कर, त्याला सांग की या गोष्टी किती महत्त्वाच्या असतात ते. तेव्हा आकाश म्हणतो, ताई तुला खरंच असं वाटतं का की दादा माझं ऐकेल? तेव्हा अंजली म्हणते, का नाही ऐकणार? तेव्हा मामा म्हणतात, हो ना, कारण अर्णव आणि ईश्वरीचं लग्न आता झालं आहे, त्याच्यामुळे रीतिरिवाजाप्रमाणे हे खेळ तर खेळलेच पाहिजे, त्याशिवाय लग्न झाल्यासारखं कसं काय वाटेल? तेव्हा इथे अंजली म्हणते, आजी अगं तू तरी काहीतरी बोल ना, तू परवानगी दे, आम्ही हे सगळे खेळ खेळू ना गं. आणि चिंटूलासुद्धा समजाव ना तू, त्याला सांग बाबा या खेळाचे काही महत्त्व असतात. आता लग्न तर झालं आहे ना, त्यांचं लग्न आपण मान्य केलं आहे, मग आता हे खेळसुद्धा खेळले पाहिजे ना. तेव्हा इथे आजी म्हणत असते की लग्न करताना मला विचारलं नाही, मग लग्नानंतरचे इथे विधी करण्यासाठी मला का विचारायचं? मला विचारायची गरज नाही आहे. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, नाहीतर काय, आणि आता हे विधी करण्यासाठी ती मुलगी या घरामध्ये कशा पद्धतीने आली आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, त्याच्यामुळे काही गरज नाही आहे हे विधी वगैरे करायची. आणि तसंही ती मुलगी आणि अर्णव या दोघांचं जे काही लग्न झाले हे सगळ्यांच्या संमतीने झालेलं नाही आहे, हे त्यांचं त्यांनी केले, त्याच्यामुळे रीतिरिवाजाप्रमाणे हे आता लग्नानंतरचे विधी करायची काही गरज आहे असं मलाही वाटत नाही. मामा म्हणतात, वल्लरी तू गप्प बस गं, तुला कोणी विचारलं आहे का? आमचं आणि आईचं बोलणं सुरू आहे ना. आई हे बघ, मी काय म्हणतो, आपल्या अर्णवचं आणि ईश्वरीचं आता लग्न झालं आहे आणि हे लग्न आपणसुद्धा मान्य केलं पाहिजे. आणि त्याच पद्धतीने तुझ्या मनामध्ये जो काही हा राग रुसवा आहे तो बाजूला करून टाक ना. आणि तूसुद्धा या सगळ्या खेळांमध्ये प्लीज सामील हो, आनंदाने सामील हो. आपल्या अर्णवला बरं वाटेल. आणि आपली राजशिर्केंची परंपरा आहे, लग्न झाल्यानंतर लग्नामध्ये सुद्धा इथे खूप जास्त खर्च करायचा, त्याचबरोबर लग्नानंतरचे विधीसुद्धा व्यवस्थित करायचे, ही आपली राजशिर्केंच्या घरातली परंपरा आहे. आता तू मला सांग आई, जर सात्विका ताई असती तर तिने हे सगळंच केलं असतं ना. तेव्हा आजी म्हणत असते, तुम्ही स्वतः तुमची मनमानी करता आणि मला मात्र शब्दात पकडता तुम्ही. मला तर वाटतं जी काही परंपरा चालू ठेवली आहे ना, ती चिंटूने त्याच्या वडिलांची परंपरा चालू ठेवली. तेव्हा इथे अर्णव तिथे आलेला असतो आणि अर्णव आजीचं बोलणं ऐकतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी म्हणत असते, म्हणजे आई तुम्हाला काय म्हणायचं आहे? जसं इथे अर्णवच्या बाबांनी सात्विका ताईंची फसवणूक केली, तशीच इथे अर्णवने आपल्या सगळ्यांची फसवणूक केली असं म्हणायचं आहे का तुम्हाला? तेव्हा इथे अर्णव आता बोलणं ऐकत असतो. तेव्हा इथे मामा म्हणत असतात, वल्लरी तू जरा गप्प बसलीस का? अंजलीला खूपच जास्त वाईट वाटतं, कारण तिच्या भावाने आता सगळं बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा आजी म्हणते, तुम्हाला जो काही अर्थ काढायचा आहे तो काढा, पण मला या सगळ्यामध्ये काही सामील करून घेऊ नका. तेव्हा प्रेक्षकांनो, तिथे आता अर्णव आलेला असतो. तेव्हा अंजली म्हणते, चिंटू ये ना, नाश्ता करायला ये. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही मला नको. आणि अर्णव तिथे येतो आणि चहाचा कप उचलतो आणि तिथून आता सरळ निघून जातो, काहीही न बोलता, एक शब्द न बोलता सरळ तिथून निघून जातो. त्यानंतर प्रेक्षकांनो, आजीला वाईट वाटतं. आजी बोलून गेलेली असते रागाच्या भरामध्ये, पण अर्णव ते शब्द ऐकेल आणि नाश्ता न करता निघून जाईल असं आजीला वाटलं नव्हतं आणि त्यामुळे लगेचच आजी निघून जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजली म्हणत असते, काय गं आजी, असं का केलंस? का तू इथे बाबांचा विषय काढलास आणि चिंटूला नाराज केलास? हे बघ आजी, मी मान्य करते की तुला चिंटूचा राग आला आहे. चिंटूने तडकाफडकी ईश्वरीबरोबर लग्न केलं म्हणून तुला काही प्रश्न पडलेत, मलासुद्धा प्रश्न पडलेत, मलासुद्धा त्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. म्हणून तू इथे चिंटूला सारखी दुखावू नकोस गं. त्याने हे का केलं, कशासाठी केलं, हे आपण नंतर त्याला विचारूया ना. पण हा नंतरचा प्रश्न आहे. पण आता तरी घरामध्ये आनंद आणि सुखशांती राहावी म्हणून तरी निदान आपण हे लग्न मान्य करूया.
आणि हे सगळे विधी वगैरे करूया, घरामध्ये आनंदी वातावरण राहावं म्हणून तरी निदान करू ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजली आजीला समजवत असते. तेव्हा आजी म्हणते, ठीक आहे, तुम्हाला जे काही लग्नाचे विधी करायचे आहे ते तुम्ही करा, पण मला खेचू नका. आणि आजी आता रूममध्ये जाते. तेव्हा इथे अर्णव ईश्वरीसाठी चहा घेऊन आलेला असतो. तेव्हा त्याला आठवतं, मामी म्हणते, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? अर्णवसुद्धा त्यांच्या बाबांसारखा आपल्याला फसवलं असं वाटतं का तुम्हाला आई? जे वल्लरी शब्द बोललेले असते ते आता अर्णवला आठवत असतात. म्हणजे इथे त्याने लग्न काय केलं तर इथे अर्णवने फसवणूक केली असं इथे वल्लरीला वाटतंय. तेव्हा इथे अर्णव आता दरवाजा नॉक करतो, आतमध्ये येतो. त्याला ईश्वरी कुठेही दिसत नाही. तो म्हणतो, मी सिंदोर कुठे आहेस तू? हे घे तुझा चहा घे. तुला इथे थंडी लागली आहे ना खूप, चहा प्यायलीस ना तर तुला बरं वाटेल. घे बरं चहा घे. तेव्हा ईश्वरी म्हणते, नको मला चहा वगैरे काही नको आहे, कळलं ना. तेव्हा इथे अर्णव आता तिला आपल्या कपड्यांमध्ये बघतो आणि त्याला हसायला चाललेलं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, एक मिनिट हां, तुम्ही मला अजिबात हसू नका, मला ते अजिबात आवडणार नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे, तुला हसलेलं आवडत नाही आहे ना, मी नाही हसत, पण हे घे चहा घे, तुला थंडी लागते ना, चहा प्यायलीस तर तुला जरा बरं वाटेल. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही हां, मला चहा वगैरे नको आहे, जा तुम्ही प्या. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे, तुला नको आहे ना, जा जाऊन बेसिंगमध्ये होत. तेव्हा ईश्वरी म्हणते, मी नाही अन्नाचा अपमान करणार, मी का जाऊन बेसिंगमध्ये ओतू? तुम्हाला ओतायचे असेल तर तुम्ही ओता. आणि तसंही मी नव्हतं सांगितलं तुम्हाला माझ्यासाठी चहा आणायला, कळलं का? मग स्वतःहूनच घेऊन आलाय ना, मग एक काम करा, स्वतः प्या, नाही तर जाऊन बेसिंगमध्ये होता, मला नको आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णव म्हणतो, मी सिंदोर, तुला नेहमी जर प्रत्येक गोष्टीमध्ये वाद घालायचा असेल ना तर मी काही नाही करू शकत. तेव्हा ईश्वरी म्हणते, अहो मला तर तुमचं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही आहे, तुमच्याशी बोलण्याची सुद्धा इच्छा नाही आहे, पण तरीसुद्धा मला इथे नाईलाजाने राहावंच लागतं आहे ना. तेव्हा अर्णव म्हणत असतो, घे बघ, तुला जे काही बोलायचं आहे तू बोल, पण आता मी तुला काही सांगणार नाही आहे मी हे का केलं, कशासाठी केलं, कारण आता या सगळ्या गोष्टी आहे ना तुला कळतील तेव्हा कळतील, पण आता मी तुला काहीच नाही सांगणार आहे. पण जेव्हा तुला कळेल ना की हे सगळं मी तुला प्रोटेक्ट करण्यासाठी केलं आहे, तेव्हा तुझे डोळे उघडतील आणि तेव्हा तुला कळेल तू काय बोलत होतीस आणि ते सगळं किती चुकीचं होतं हे तेव्हा तुला कळेल. तेव्हा ईश्वरी म्हणते, याच्यामध्ये काय भलं आहे माझं? माझ्याबरोबर एका दिवसामध्ये लग्न करून मोकळे झालात आणि म्हणताय की मला प्रोटेक्ट करताय म्हणून. खरं तर मला तुमच्यापासूनच भीती आहे, तुमच्यापासूनच आता मला स्वतःला वाचावं लागणार आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, तुला जे बोलायचं आहे ते बोल, मला नाही फरक पडत. माझ्यासाठी एवढंच महत्त्वाचं आहे की आता तू माझी बायको आहेस. आपण घरामध्ये कसे राहतो आहे, रूममध्ये कसे राहतो आहे हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही आहे, पण तू आता माझी लग्नाची बायको आहेस आणि त्याचबरोबर तू 24 तास माझ्या नजरेसमोर असणार आहेस आणि मी तुला प्रोटेक्ट करणार आहे, तू माझ्याबरोबर सेफ आहेस, या गोष्टीचा मला आनंद आहे. मग तुला जे काही करायचं आहे ते तू कर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी सारखं म्हणत असते की तुमच्यामुळे हे सगळं झालं आहे, तुमच्यामुळे हे लग्न जबरदस्तीने झालं आहे. अर्णव म्हणतो, बास झाला आता, सारखं तेच बोलू नको, तेच बोलून गोष्टी बदलणार नाही आहेत, कळलं ना. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ताईचा फोन आलेला असतो. तेव्हा अर्णव म्हणत असतो की नम्रताचा फोन आला आहे, पण इथे आता ईश्वरी तर ह्या कपड्यांमध्ये म्हणते की मी बाहेरच येणार नाही आहे म्हणून. मग आता कसं काय तिच्याबरोबर बोलणं होणार? बिचारी नम्रता बॅग भरत असेल, काहीतरी कन्फ्युजन असेल तिला. पण आता जाऊ दे, कट झाला तर होऊ दे फोन, कारण मी सिंदोर काही इथे येणार नाही आहे फोन घेण्यासाठी. ती तर म्हणाले की जोपर्यंत बॅग येत नाही तोपर्यंत ती तिथे त्या आता कपाटाच्या आडच उभी राहणार. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो, मी सिंदोर काय करू, मग फोन कट करू का? तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी धावत पडत जाते आणि अर्णवच्या हातातून आपला फोन हिसकावून घेते आणि म्हणते, ताई अगं काय झालं, कुठे आहेस तू? तेव्हा ती म्हणत असते, हां ताई ये ना, ये लवकर ये, म्हणजे बॅग घेऊन लवकर ये. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी चिडलेली असते, तिची बॅगसुद्धा घरीच राहिलेली असते, तिला घालायला इथे कपडे नसतात, अर्णवचे कपडे तिने घातलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, नम्रता आता ईश्वरीची बॅग घेऊन जायला निघालेली असते कपड्यांची. तेव्हा इथे राकेश आता समोर येतो. तेव्हा इथे नम्रता म्हणत असते, राकेशजी अहो कुठे होतात तुम्ही, किती फोन केले तुम्हाला, तुम्ही एकसुद्धा फोन उचलला नाहीत. तेव्हा इथे काय झालं तुम्हाला माहिती आहे का, खूप काही गोष्टी घडून गेल्या. तेव्हा इथे राकेश म्हणतो, हो का, अहो पण तुम्ही कुठे चाललाय बॅग वगैरे घेऊन, काय इंदोरला चाललात की काय परत? तेव्हा इथे नम्रता आता गप्पच बसते. तेव्हा राकेश म्हणत असतो, कळलं आहे मला सगळं, माहिती आहे मला सगळं. इथे त्या राज शिर्केने माझ्या
साध्या भोळ्या ईश्वरींबरोबर लग्न केलं. अहो मीडियामध्ये सगळीकडे ही बातमी पसरली होती. ती कळणार नाही का? मला कधीच कळलं आहे, पण मला तुमच्या सगळ्यांकडून ही अपेक्षा नव्हती. का बरं तुम्ही ईश्वरीजींचं लग्न त्या राकेशबरोबर लावून दिलंत? काय गरज काय होती? तेव्हा हे सगळं त्या अर्णव राजेश शिर्केने मुद्दामून केले मला माहिती आहे. तेव्हा इथे ईश्वरीजींनीसुद्धा मला फसवलं आहे असं आता त्याचं म्हणणं असतं. तेव्हा नम्रता म्हणत असते, नाही नाही राकेशजी, या सगळ्यामध्ये ईश्वरीची खरंच काही चूक नाही आहे. तिने काही केलेलं नाही आहे. आणि जर तुम्हाला जाब विचारायचं असेल ना इशूला किंवा इथे अर्णव सरांना, चला माझ्याबरोबर, चला ना, तुम्ही त्यांना जाब विचारता. अहो मी तर म्हणेन की ते दोघेजण अशा कंडिशनमध्ये सापडले होते की त्या वेळेला अर्णव सरांना आणि ईश्वरीला जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश म्हणत असतो, तरीसुद्धा हे चुकीचं आहे की नाही, माझी फसवणूक आहे की नाही? तेव्हा नम्रता म्हणते, म्हणून तर म्हणते ना चला माझ्याबरोबर, आणि तुम्ही जाऊन आता जाब विचारा, इशूलासुद्धा जाब विचारा आणि अर्णव सरांनासुद्धा जाब विचारा. चला बरं आता माझ्याबरोबर. मी तिकडे आता ईश्वरीची ही सुटकेसच द्यायला चाललो आहे. पण तुम्हाला जर माझ्याबरोबर यायचं असेल तर आपण जाऊया, त्यांच्याशी बोला तुम्ही. तेव्हा अर्णव आता घरीच असतो. राकेश म्हणत असतो, नाही नको नको, आता काही गरज नाही आहे, मला आता कुणाशी काही बोलायचंच नाही आहे. जा, त्यांच्यासाठी बॅग घेऊन जाते ना, जा, मी पण जातो घरामध्ये. आधी मला घरच्या सर्व लोकांशी बोलायचं आहे असं इथे राकेश आता म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर प्लीज प्लीज चहा घे, तुला बरं वाटेल, घे ना चहा. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सांगितलं ना एकदा नको आहे म्हणून, तरीसुद्धा का मला जबरदस्ती करताय? मला चहा वगैरे प्यायचा नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, हे बघ, तुझी बॅग आली ना की तू तयार हो, आपल्या दोघांना खाली लवकरात लवकर बोलावले, तेव्हा तू अशीच येतेस का? तेव्हा ईश्वरी म्हणते, काय तुमच्या कपड्यांमध्ये? मी अजिबात येणार नाही आहे, कळलं तुम्हाला? या कपड्यांमध्ये मी खाली येऊ, सगळेजण काय बोलतील मला? मी अजिबात येणार नाही. तेव्हा अर्णव आता ईश्वरीच्या समोर जाऊन उभा राहतो. ईश्वरी म्हणते, काय काय करताय तुम्ही इथे? जा, आत्ताच्या आता बाहेर जा. हे बघा, माझ्या अजिबात अंगाला हात लावायचा नाही, मला नाही आवडणार तुम्ही मला हात लावलेलं. आधी बाहेर जा बरं. तेव्हा इथे अर्णव आता ईश्वरीचा हात पकडतो आणि तिच्या शर्टचा जो काही हात आहे तो व्यवस्थित फोल्ड करून घेतो. कारण का तिच्या हातापर्यंत शर्ट येत असल्यामुळे तिला अडचण होत असते आणि म्हणूनच तो पूर्ण व्यवस्थित फोल्डिंग वगैरे करून दोन्ही हाताच्या स्लीव्स वर करतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, तुझी बहीण आता येईल, तोपर्यंत चहा घे, प्लीज घे, प्लीज घे, असं तो आता म्हणत असतो. तेव्हा ईश्वरीला आता इथे वाईट वाटतं, कारण अर्णव सारखा तिला प्लीज चहा घे, प्लीज चहा घे असं म्हणत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, प्लीज सर, प्लीज गप्प बसा. तेव्हा अर्णव म्हणतो, मी पण तेच म्हणतोय ना, प्लीज घे ना, चहा घे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीचा नाईलाज होतो आणि ती म्हणते की द्या चहा, द्या, मी घेते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी तो कपसुद्धा घेते, चहासुद्धा पिते. म्हणजे इथे आता रागाच्या भरात का होईना, पण सगळ्या गोष्टी अर्णवकडूनच करून घेत असते. त्यानंतर इथे अर्णव म्हणतो, मी सिंदूर, मी तुला आता काही नाही सांगणार आहे, पण ज्या गोष्टीसाठी मी हे सगळं केलं आहे ना, ती गोष्ट जेव्हा तुला स्वतःहून कळेल ना, तुला रिअलाईज होईल, तेव्हा तुला कळेल की माझ्या वागण्यामागे नक्की कारण काय आहे. मी हे जे काही केलं ते का केलं, कशासाठी केलं ना, ते तुला स्वतःहून कळेल आणि तेव्हा तू मला विचारायला येशील. तोपर्यंत मी तुला स्वतःहून असं काहीही सांगणार नाही आहे, असं इथे स्पष्टपणे आता अर्णव म्हणत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी नाही नाही म्हणत असतानासुद्धा तिला आता चहा दिलेलाच असतो. तेव्हा ती चहा पिते, अर्णवसाठी तो चहा ती पिते. त्यानंतर इकडे राकेश आता ईश्वरीच्या घरी आलेला असतो. राकेशला बघितल्यानंतर संजय काकांना फारच राग येतो. तेव्हा इथे आता संजय काकांच्या हाताचा व्यायाम सुरू असतो. सुप्रिया त्यांच्या हाताच्या मुवमेंट करून घेत असते, व्यायाम सुरू असतो. आणि तेवढ्यातच इथे आत्याला आता कामानिमित्त बाहेर जायचं असतं. तेव्हा ती जात असतानाच दारामध्ये आता राकेश उभा असतो. राकेशला बघितल्यानंतर इथे सगळेजण खूपच जास्त खुश होतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आत्या म्हणत असते, जयू आत्या, अरे राकेशजी तुम्ही या ना, या आतमध्ये या. तेव्हा इथे आता राकेश येऊन आतमध्ये तर बसतो, पण आता बोलणार काय? तेव्हा इकडे आता आत्या जाते आणि राकेशसाठी छान असा चहा करते. तेव्हा इथे राकेशला खरं तर भांडायचं असतं सगळ्यांबरोबर, पण त्याच्याबरोबर सगळेजण चांगलेच वागत असतात. तेव्हा इथे राकेश म्हणतो, अरे बोला, काहीतरी रागाच्या भरात बोला, म्हणजे निदान मला तुमच्याबरोबर तरी भांडता येईल. तेव्हा प्रेक्षकांनो,
इथे आता वसू आत्या म्हणत असते, या ना राकेशजी, या आतमध्ये बसा. तेव्हा राकेश येतो आणि आता व्यवस्थितरित्या बसलेला असतो. तेव्हा राकेशला बघितल्यानंतर इथे आता संजय काकांना खूपच जास्त राग येतो. संजय काकांना आठवतं कशा पद्धतीने राकेशने त्यांना गाडीने उडवलं होतं. तेव्हा इथे आत्या म्हणत असते, अहो राकेशजी कुठे होतात तुम्ही? किती फोन केले तुम्हाला? आणि मी म्हणते, अहो तुम्हाला काय गरज होती त्या लॉजवरती ईश्वरीला घेऊन जायची हो? तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की अहो मी तुम्हाला सांगितलं ना, जेव्हापासून न्यूजवरती मी ती बातमी ऐकले की ईश्वरीजींचं म्हणजे माझ्या होणाऱ्या बायकोचं लग्न त्या अर्णव राजे शिर्केच्या बरोबर झालं आहे. तुम्ही तरी थांबवायचंत ना हे लग्न. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे सुप्रिया म्हणत असते, अहो मुलीची बाजू आम्ही काय करणार? ज्या काही गोष्टी घडल्या इतक्या पटापट घडल्या की आम्हाला काही कळलंच नाही. त्यावेळेला जे योग्य वाटलं ते आम्ही केलं. त्या दोघांनी आता गळ्यामध्ये मंगळसूत्र घालून इथे आता घरी आले होते, मीडियामध्ये गेले होते. मग आता काय करणार होतो आम्ही तरी? आमचा नाईलाज झाला आणि म्हणून हे लग्न आम्हाला मान्य करावं लागलं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता राकेश म्हणत असतो, त्या अर्णव राजे शिर्केने मुद्दामून केले हे सगळं. मुद्दामून त्याने बदला घेतला आहे माझ्या ईश्वरीजींकडून. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता राकेश म्हणत असतो, माझी तर फसवणूक झाल्यासारखं वाटतंय. तेव्हा जयू आत्या म्हणत असते, राकेशजी अहो पण त्या लॉजवरती आमच्या ईश्वरीला एकटीलाच ठेवून तुम्ही कुठे गेला होतात? तेव्हा राकेश म्हणत असतो की माझी तब्येत ठीक नव्हती, मला खूप जास्त त्रास होत होता, आजूबाजूला डॉक्टर नव्हता, म्हणून मी एका गावामध्ये गेलो. तिथे एक डॉक्टर मिळाला आणि तिथे मी माझा चेकअप करत होतो. ईश्वरीजी रूममध्ये झोपल्या होत्या, आराम करत होत्या. मी म्हणालो कशाला उगाच त्यांना डिस्टर्ब करू, म्हणून मी एकटाच गेलो आणि येऊन बघतो तर काय, न्यूज चॅनलला सगळीकडे ही बातमी पसरली आहे की अर्णव राजे शिर्के यांनी ईश्वरी देसाईबरोबर लग्न केलं आहे. अहो माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मी डॉक्टरकडे गेलो होतो. त्या लॉजवरती पोलिसांची इथे रेड पडेल किंवा इथे ते लोक येतील मला काहीही माहिती नव्हतं. तेव्हा प्रेक्षकांनो तरीसुद्धा इथे राकेश म्हणत असतो की हे लग्न मान्य नाही आहे मला. आणि मी काय म्हणतो, जर त्या लोकांनी फक्त मंगळसूत्र घालून लग्न केलं होतं ना, मग तेव्हाच ते लग्न मोडून टाकायचं होतं तुम्ही. तुम्हाला त्या दोघांचं विधिवत लग्न लावून द्यायची काय बरं गरज होती? तेव्हा इकडे सुप्रिया म्हणत असते की तुम्ही तर आत्ता येत आहे ना, मग तुम्हाला कसं काय माहिती की इथे ईश्वरी आणि अर्णवचं लग्न विधिवत लागलं आहे? ते तुम्हाला कसं काय माहिती राकेशजी? तेव्हा राकेशचे डोळे बघा आता बघण्यासारखे झाले. तो घाबरतो कारण इथे सुप्रियाने त्याला बरोबर पकडलेला असतो. विधिवत लग्न झालं आहे ते आम्हाला माहिती आहे, पण जर तुम्हाला सगळं काही इथे मोबाईलवरून किंवा बातम्यांच्या माध्यमातून कळलं आहे तर मग आता विधिवत लग्न केलं ही गोष्ट तर अजून कोणाला माहितीच नाही आहे. ती इथे अर्णवला कशी काय कळली? त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता मामांचा फोन आलेला असतो. मामा म्हणतात, काय रे सगळं ठीक आहे ना? ठीक असेल तर या ना खाली दोघेजणं. तेव्हा अर्णव म्हणतो, मामा अरे सगळं काही ठीक आहे, काळजी करू नको, आत्तापर्यंत तर ठीक आहे, पण तुला माहिती आहे का ईश्वरी येणार नाही आहे रे खाली. मिसिंदर प्लीज चल ना खाली, सगळेजणं वाट बघतायत. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही या, जोपर्यंत माझे कपडे येत नाही तोपर्यंत मी कुठेही येणार नाही आहे. ह्या अशा कपड्यांमध्ये, तुमच्या ह्या अशा कपड्यांमध्ये मी जायचं आहे खाली असं वाटतं आहे तुम्हाला? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव म्हणत असतो, हा मग काय झालं, आलीस तर काही हरकत नाही आहे, तू येऊ शकतेस. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, नाही नाही अजिबात नाही, मी माझ्याच कपड्यांमध्ये खाली येणार, तुमचे कपडे घालून मी खाली जाणार नाही आहे, त्याची काही गरज नाही. कळलं का तुम्हाला भडकूचंद? तुमचे हे कपडेसुद्धा तुमच्यासारखेच आहेत, कुठे व्यवस्थित येत आहेत मला? त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ईश्वरी म्हणत असते, हे बघा तुमची इच्छा असेल या कपड्यांमध्ये मी खाली जावं म्हणून, पण मी अजिबात जाणार नाही आहे. काहीही झालं तरीसुद्धा तुमच्या कपड्यांमध्ये मी खाली जाणार नाही. जेव्हा माझे कपडे येतील तेव्हाच मी तयार होईन आणि मगच मी खाली येईन. कळलं तुम्हाला? तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे, ॲज यू विश, तुला जे काही करायचं आहे ते तू कर. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता अर्णव ईश्वरी दोघेजणं बसलेले असतात. इथे आता मोठं भांडं घेतलेलं असतं, त्याच्यामध्ये दूध असतं. तेव्हा इथे अंजली म्हणत असते की हे बघा, ही आहे अंगठी, ती मी आता पाण्यात टाकणार आहे आणि जो व्यक्ती जास्त वेळात ती अंगठी काढेल त्या व्यक्तीच्या इथे ताब्यामध्ये समोरची व्यक्ती राहील. तेव्हा अंजली म्हणते, ईश्वरी तुला जर वाटत असेल की चिंटूने तुझं सगळं काय ऐकावं तर मग आता ही अंगठी तुला लवकरात लवकर शोधून काढायची आहे, तीसुद्धा 3 वेळा. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीसुद्धा त्या गेममध्ये आता खेळण्यासाठी हात टाकते, कारण तिलासुद्धा आता जिंकायचं असतं.
त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे राकेश आता म्हणत असतो की मी काय करतो, ईश्वरीजींचं अपहरण करून तिच्याबरोबर जबरदस्तीने लग्न केलं. मी असा खोटा गुन्हा अर्णववरती टाकला तर चालेल का? अर्णववरती गुन्हा दाखल करतो म्हणजे जाऊन जेलमध्ये बसेल कायमचा. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता राकेश जेव्हा असं बोलतो तेव्हा इकडे आता संजय काकांना खूप मोठा धक्का बसतो.